गोंदिया जिल्ह्यात विद्युत देयक न भरल्यामुळे 29 गावांचा पाणीपुरवठा बंद। 22 ग्रामीण भागातील तर 7 नगर परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी मिळणं झालं कठीण। रावेर तालुक्यातील लिंभोरा आणि खिरडीसह परिसराला पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे पिकांना मोठा फटका, तर अनेक घरं आणि दुकानात पाणी शिरल्यानं नुकसान। यावलमधील शेळगाव बॅरेजमध्ये 73% पाणीसाठा। पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यानं तापी नदीची पाणी पातळी वाढली। शहरातील पालिकेच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचलं। गोंदियात बोगस बी बियाणं, खतं आणि कीटकनाशकाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी 9 भरारी पथकांची स्थापना। 91 कृषी केंद्रांचे परवाने रद्द, 8 केंद्राचे परवाने निलंबित। आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर। कार्यालयाशी संबंधित कामं रखडणार, वाहन मालकांची डोकेदुखी वाढणार। असुरक्षित अन्नामुळे 60 कोटी लोकांना आजार। दरवर्षी जगात 4 लाखांच्या वर मृत्यू। मृतांमध्ये 70% मुलं। WHOचे संचालक गॅब्रियस यांची माहिती। जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। रियासीमध्ये लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांचा दहशतवाद्यांना घेराव। बिहारमधील खगरिया येथील गंडक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ, त्यामुळे अनेक भागात पुराचा धोका। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये तरुणाला पोलीस ठाण्यात मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओत पोलीस तरुणाला खिडकीला बांधून मारहाण करताना दिसतायत। यूपीच्या गाझीपूरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ल्याचा व्हिडिओ समोर। व्हिडिओत काही गुंड तरुणाला उघडपणे लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करतानाचं चित्र।